संवैधानिकची गरज नाही, ठाकरेंचा आदेश. कोस्टल रोड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आपलेच हात पळून घेतले आहेत. ठाकरेंना कधीच संवैधानिक पदाची गरज भासली नाही. मोरारजी भाई किंवा इंदिराजी गांधी यांनी ठाकरेंचा नाद करून काय मिळविले? पुढे बाबरी पाडली तेव्हा संवैधानिक पदावरले सर्व बिळात लपले होते. एकटे ठाकरेच पुढे आले. हिंदुस्थानात पाकिस्तानची क्रिकेट टीम येत नाही याला कारण सुद्धा ठाकरेच आहेत. अतिरेकी ऐकत नसतील तर माझ्या सैनिकांना आधुनिक हत्यारे द्या आणि होऊन जाऊ द्या सीमेवर एकदा अतिरेकी विरुद्ध शिवसैनिकाचा सामना. पदावर बसलेले मुके बैरे आणि आंधळे झाले हो. अमरनाथ यात्रेकरूंना धमकी मिळाल्याबरोबर ठाकरेंनी आदेश सोडला. मानस सरोवर जर रक्ताने लाल झाले तर मुंबईतून विमानतळावरून विमान व बंदरातून बोट हज यात्रेला एक सुद्धा सोडू देणार नाही. तेव्हा ठाकरे कोणत्या पदावर होते? जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी संकटात होते, त्यांचेच संवैधानिक पदावरील त्यांना हटवू पाहत होते, तेव्हा ठाकरेंकडे कोणते पद होते? दंगल भडकली मुंबईत, दाऊद गँगने पोबारा केला, तेव्हा ठाकरेंजवळ कोणते पद होते? दादा कोंडके यांचा सोंगाड्या सिनेमा प्लाझा व कोहिनूर सिनेमाला पोलिसांनी लावला होता काय? रमेश देव यांच्या सर्जा सिनेमासाठी हिंदीवाले साईड हिरो रमेश देव यांना भेटू देत नव्हते, मिळू देत नव्हते, तेव्हा डबे घेऊन रिक्षातून कलाकार गोरेगावच्या चित्रनगरीवर पाठविले. केक खायला मात्र कराचीला जायचं, पण दंगल भडकलेल्या मणिपूरला भेट द्यायची नाही. कसं वाटतं आता तुम्हीच सांगा. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.